नाव सर्वांनी आवडीने ठेवले यशवंत. हे 22वा भाग होता, संपला. आता आपण 23वा भाग सुरू करूया. हे ऐकूया. असा आनंद उत्सव सुरू असतानाच रामजीची तब्येत साथ देईनाशी झाली. त्यात बडोद्याच्या संस्थाकांनी भीमरावांना बडोदा इथे नोकरीवर ठेवले. पण ही गोष्ट रामजींना आवडली नाही. त्याची एक अपेक्षा होती, भीमानं शिकावं, खूप मोठं व्हावं, जातीत समाजात नाव कमवावं. पण पोटासाठी नोकरी करणेही जरुरीचे होते. आता तर रमाबरोबर एका बाळाची भर पडली होती, जबाबदारी वाढली होती. म्हणून भीमराव लक्षपूर्वक नोकरी करू लागला. दिवस जात होते आणि एक दिवस तातडीची तार आली, बाबा आजारी आहेत, लवकर निघा. झालं, भीमरावाची मनस्थितीच बिघडली. ते ताबडतोब बडोद्याहून मुंबईसाठी निघाले. घरी रामजी शेवटची घटका मोजत होते. सारी चाळ अवतीभोवती जमली होती. रमा धो-धो रडत होती. बाबासाहेब आलेत. आला माझा भिवा. भीमानं बाबांना मिठीच मारली. त्यांच्या पाठीवरून हात फिरवून म्हणाले, खूप शिक, नाव कमव, समाजाचं भलं कर, देशात नाव मिळव. आणि दुसऱ्या क्षणी तो हात स्त्र्यावरला, थंडावला. सारं शरीर थंड पडलं. बाळाराम, रमा आणि भिवा त्या निष्प्राण देहावर तुटून पडली. तो दिवस होता 2 फेब्रुवारी 1912. हा क्षणभर सारी चराचर सृष्टी स्थितप्रज्ञ बनली. संसाराच्या ऐलतीरावर भीमराव पदवीधर झाल्यानंतर आणि बाबा रामजीची अंतिम इच्छा, भीमा खूप शिक, ही प्रेरणा भीमरावाला सदैव मनात बेचैन करत राहिली. पदवी म्हणजे सर्वस्व नाही, शिक्षणाचा अंतिम टप्पा नाही. वास्तव असे आहे, माणूस शेवटच्या क्षणापर्यंत शिकत असतो. तो गुरु नसतोच, भीष्म असतो. गुरुदेवा भव हे सर्वश्रुत आहे. पण एकलव्याला गुरु द्रोणाचार्यांनी धनुर्विद्या शिकविण्यास नकार दिला. त्यावेळी एकलव्य मनात हताश तर झाला, पण नाउमेद झाला नाही. तो अरण्यात गेला. तिथं गुरु द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा तयार केला, एका झाडाच्या बुंध्याशी ठेवला आणि त्याला त्रिवार वंदन करून धनुष्य विद्या शिकू लागला. तो धनुष्य विद्येत एवढा प्रवीण झाला की त्यानं अर्जुनाला हरवलं. अर्जुन
तक्रार घेऊन गुरु द्रोणाचार्याजवळ गेला. त्यांना सरळ समजवलं. अखेर एकलव्यासोबत द्रोणाचार्य भांडलेत, पण अखेर आपला शिष्य एकलव्या समोर हारलेत. अशी जबरदस्त जिद्द माणसात हवी. भीमरावामध्ये ती हमखास होती. बडोद्याचे राजे सयाजीरावाची एक योजना होती. गोरगरीब हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवायचं. योगायोग असा भीमरावाचा अर्ज महाराजांनी खुशीनं मंजूर करून केला. त्यावेळी आजच्या सारखा लग्गा लावणे नव्हतं, फक्त लक पाहिजे होतं. घरात सर्वांना आनंद झाला. रमाची प्रार्थना देवानं ऐकली होती. भीमरावाला परदेशात जाण्याचा दिवस उजाडला आणि रमा दुःखी कष्टी झाली. आपल्या जातीत कोणीच परदेशात गेलं नाही. आता साहेब जातायत, पण हे तिथल्या संस्कृतीत राहू शकतील का? तिच्या मनात विचाराची गोळाबेरीज सुरू झाली. बरं, अडथळा आणला तर आपण तरी जीवनात मग काय कमवलं? रात्रभर ती झोपली नाही. मनात एक वादळ होतं. काही केल्या ते शांत निवांत होत नव्हतं. पण साहेबांना सांगायची धाडस नव्हतं. शेवटी अबोल राहणं आपलं महत्त्वाचं. स्थिर व अशांत उर्मित मन गुदमरत ठेवणं हे आपल्या हिताचे. दिनांक 4 जून 1913 रोजी भीमराव आगबोटीने अमेरिकेकडे प्रयाण करते झाले. सासरू नयनानी, रमानं आणि प्राप्त नातेवाईकांनी त्यांना निरोप दिला. ती रात्र रमाला जणू खायला उठली. पण देव आणि दैव याचा एक नियम आहे. नियती नियमात नित्य निष्ठुर काहीतरी प्राप्त करण्यासाठी कोणता तरी त्याग करावयाचा लागतो. यश तसं सहज पदरी पडत नाही. आजपर्यंत विनासायास यश कोणाच्याच पदरात पडलं नाही. रमाला हे चांगलं कळत होतं. भीमरावानं न्यूयॉर्कला पोहोचले तो दिवस होता 20 जुलै 1913. हा वेळ दुपारची 12. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी MA ला ॲडमिशन घेतली. त्या रात्री भीमरावांना आपल्या घरी पत्र लिहायला घेतलं. भीमराव आंबेडकर, कोलंबिया विद्यापीठात, न्यूयॉर्क, अमेरिका. प्रिय रामू, पत्र प्रयोजन असे की मी दिनांक 20 जुलै 1913 रोजी ठीक दुपारी 12 वाजता न्यूयॉर्क सुखरूप पोहोचलो. काळजी नसावी. माझे हे शिक्षण म्हणजे देवानं दिलेली देणगी आहे असे मी समजतो. या शिक्षणाचा फायदा आपल्या समाजाला, देशाला हमखास होईल असा मला आत्मविश्वास वाटतो. रामू, मला माहीत आहे तू गरिबीत दिवस काढतेस. सगळं दुःख उराशी
बाळगून संसार करतेस. मला हे सारं समजत ग, पण काय करू? शिक्षणाची महत्वाकांक्षा, मोठं होण्याचं स्वप्न मला चैन पडू देत नाही. माझं मन म्हणत आपण जन्माला आलो म्हणून आपण ह्या समाजाचे, देशबांधवाचे ऋणी आहोत, देणेकरी आहे. त्यांना सव्याज मुद्दल देणे आपले आद्य कर्तव्य आहे. राम, माझ्या ह्या कार्यात तू सक्रिय सहभाग देशील ना? सहकार्य, सहयोग देशील? मला तुझा भीमराव आंबेडकर हे पत्र जेव्हा ज्यावेळी जशा शिस्तीत रमाच्या हातात पडलं त्यावेळी रमाचा आनंद गगनात मावत नव्हता. तिनं त्या पत्राची पारायण केलीत. शेजाऱ्या-पाजाऱ्यांना वाचून दाखवलं. त्या दिवशी रमानं देवाजवळ नंदादीप लावला. दिवस कडू गोड आळवणीत जात होते. रमानं आपल्या मोडक्या तोडक्या शब्दात पत्र लिहायला घेतलं. मुंबई पोयबावाडीची चाळ. साहेबाच्या चरणी. रमाचा दंडवत. तुमचं पत्र आलं. सुखरूप पोचल्याचं समजलं. सगळ्या घराला व शेजाऱ्या-पाजाऱ्याला खूप आनंद वाटला. तुम्ही खूप शिका, मोठे व्हा. मी तुमच्या पाठीशी आहे. घरची काही चिंता करू नका. तुमची सौ. रामू, पोयबावाडी, मुंबई. पत्र पोस्टाच्या लाल डब्यात टाकलं. रात्री रमा विचार करीत होती. साहेब शिकून मोठे होतील, पण मी हे घर कसं सांभाळू? पोटाला 2 वेळची भाकरी लागतेच की. रामजी मामाजीच्या समोर बसून ती अश्रू गाळायची. तिला कधी कधी एक आठवण यायची मामाजीची. एकदा ते सुनबाई रमाला म्हणाले, सुनबाई, मी मेल्यावर माझा घरात फोटो लावू नकोस. रमा पदर धरून लाजली. मामाजी म्हणू लागले, कारण प्रत्येक माणसानं आपल्या मरणापूर्वी होत्या नव्हत्या त्या आठवणी, प्रसंग, घटना मिटवून टाकायला पाहिजेत आणि आपलं अवतार कार्य संपवायला पाहिजेत. मग त्या फोटोच्या आठवणी घरात कशासाठी पाहिजेत? पण रमा सासऱ्यालाही वडिलांच्या जागेवर मानायची. तिनं रामजीचा भला मोठा फोटो लावला होता. दररोज हार टाकायची. त्याचा आशीर्वाद घेऊन ती नित्य नेमाच्या कामाला लागायची. भीमराव अभ्यासाला भिडले होते. आपण पाश्चात्य संस्कृतीचा मनसोक्त व मनमुराद आस्वाद व आनंद घेण्यासाठी आलो नाही, तर अभ्यास करून पदवी संपादन करून मायदेशी परत जाणार आहोत, याची नम्र जाणीव भीमरावाला होती. त्यांचे पाय जमिनीला टेकलेले असतात. त्यांना गगनभरारीही भुरळ घालत नसते. हे तेवढंच सत्य आहे. नाहीतर करोडपतीची मुलं शिक्षण घेण्याच्या नावाखाली परदेशात जातात
3-4 वर्षाच्या शिक्षणाच्या काळात कोण्या तरी गोऱ्या मधुमच्या गोऱ्या चमडीला भाळतात आणि तिच्यासोबतच त्याच परदेशात संसार थाटतात. भीमराव वास्तव जीवन जगणारे वास्तववादी व्यक्ती होते. ते खूप कष्ट करू लागलेत. रात्रदिवस अभ्यास करू लागले. अखेर प्रतीक्षा संपली. तो सोनियाचा दिवस उजाडला. भीमराव बार 8ला ची ही परीक्षा पास झाले. 14 एप्रिल 1923 रोजी भीमराव बॅरिस्टर होऊन आपल्या मायदेशी परत आले. हजारो लोकांनी डॉ. भीमराव आंबेडकर की जय या जयघोषात त्यांचं स्वागत केलं. संसारात सारं असो की असार, ज्यानं ग्रस्थाश्रम स्वीकारला त्याला सुख दुःख उपयोगाला मिळणार. रेल्वे रुळावरून जायला लागली की हमखास स्टेशन येणारच. ती कशी चुकतील बरं. भीमरावाच्या संसारवेलीला पालवी फुटायला लागली. पहिला यशवंत, नंतर रमेश, इंदू आणि राजरत्न. एकदा राजरत्नाची तब्येत बिघडली. डबल न्यूमोनिया झाला. त्याला खूप इलाज केला. त्यांचा वैद्यराजाचा इलाज, आयुर्वेदाची औषधी, डॉक्टरांची तपासणी, घरची सारी मंडळी, विशेषतः भीमराव, रमा, शंकरमामा, लक्ष्मीबाई आणि शेजारची मंडळी त्या छोट्या राजरत्नाची खूप काळजी घ्यायची. 19 जुलैला एका महत्त्वाच्या केससाठी बाबासाहेब हायकोर्टात गेले. केस तर जिंकली, पण राजरत्न गेला. बाबासाहेब आणि रमाला तर आभाळच कोसळले. रमानं त्या बाळाचा प्रचंड धक्का घेतला. ती आजारी पडली. डॉक्टरांनी निदान केले टीबी. तेव्हापासून बाबासाहेबांचं संसार सुख संपुष्टात आलं. समाजकार्याला बाबासाहेबांनी वाहून घेतलं. दिनांक 20 मार्च 1927 रोजी कुलाबा जिल्ह्यामध्ये महाड येथे एक सभा घेण्यात आली. महाड म्हणजे चवदार तळे म्हणूनच प्रसिद्ध. महार लोकांना पाणी पिण्यास सक्त मनाई होती. ही बाब बाबासाहेबांना खटकली. म्हणून त्यांनी एक सभा घेतली. पाणी पिण्याचा हक्क सर्वांनाच आहे. तो प्रत्येकाला मिळालाच पाहिजे. म्हणून आपण हक्कासाठी संघर्ष केला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी लढा देण्याची तयारी ठेवली पाहिजे. अखेर 20 मार्च हा संघर्षाचा दिवस ठरविला. निग्रही सत्याग्रही चवदार तळ्याकडे आगेकूच करीत होते. महाडच्या ब्राह्मणाचा तिळपापड झाला. काय करावं नि काय करू नये त्याची प्रत्येकाची अवस्था प्रत्यक्ष बाबासाहेबांनी चवदार तळ्याचे पाणी वंजळीने प्राशन केले. नंतर सर्व सत्याग्रही पाणी पिऊ लागले. जय भीम श्रोतेहो, ही रमाई कशी वाटते काय नाही ऐकावे
आणि शेअर करावे, लाईक करावे. माझं चॅनल बुद्ध पाठ आहे, सबस्क्राईब करावे.